नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो झी मराठीवरच्या अत्यंत लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव, स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, टेस्ट पार्टनर केप्र फूड्स आणि हायजीन पार्टनर टायगर फिनाईल. बघा, जून महिना सुरू झालेला आहे आणि झाला रे झाला की मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाने सुकलेली धरती होते तृप्त आणि मातीचा एक अप्रतिम सुगंध येतो. सगळीकडे असा छान दरवळू लागतो. पण पाऊस फक्त सोबत गारवा आणि निसर्गाचं सौंदर्य इतकंच घेऊन येत नाही, तर आपल्या खवय्यांसाठी निसर्गाच्या तिजोरीतून एक अतिशय अनमोल अशी चविष्ट भेट घेऊन येतो. आज ज्या सुगरण इथे आपल्याला भेटायला येणार आहेत, त्या निसर्गाची भेट आजचा बेत म्हणून घेऊन आलेले आहेत. बघूया मग आजचा काय आहे बेत. फार मनापासून स्वागत करूया सुषमाजी पोतदार यांचं. प्लीज वेलकम. नमस्कार. नमस्कार सुषमाताई, कशा आहात? मस्त. वा वा, एकदम छान. मी पण मजेत आहे. सुषमाताई, कुठे राहता तुम्ही? पनवेल. तुम्ही जॉब करायचा? नाही, मी करत नव्हते. मी ट्युशन्स वगैरे घ्यायची आधी, हो का? पण आता नाही हे करत. आता आमची जो फॅमिली बिझनेस आहे ना, तिकडे लक्ष देते. बर, पण मग हे सगळं सांभाळता सांभाळता ही आवड कशी जपता खवय्येगिरीची? ही मला पहिल्यापासूनच आवड आहे. हा, त्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये वगैरे भाग घेत असते, वा, बक्षिसं मिळवते. छान. आवडतं. तुमच्या आयुष्यातला आतापर्यंतचा एक सगळ्यात अनमोल क्षण असं जर विचारलं सुषमाताई, तर काय सांगाल? मी ना दुबई ट्रिप जिंकली ह्या स्पर्धेमुळे. दुबई ट्रिप जिंकलात? बक्षीस म्हणून? जिंकली, बक्षीस म्हणून. पाककला स्पर्धेत? हो. क्या बात है. आज आमच्याकडे ज्या सुषमाताई आलेल्या आहेत, त्या पाककला स्पर्धा जिंकून दुबईला जाऊन आलेल्या आहेत. फॉरेन रिटर्न पदार्थ असतो आमच्याकडे, साधं सुद्धा नाही काही. तुमच्याशी गप्पा मारायला मला मज्जा येणार आहे, याचा मला अंदाज आलेला आहे. आपण आता स्वयंपाकघरात जाऊया. वेलकम टू आवर स्वयंपाकघर. सुषमाताई या. काय अजून तुमच्या आवडी सुषमाताई? अजून फिरायला आवडतं. बर. वाचन आहे आणि पदार्थ करायला आणि आवडतात? पदार्थ. वा, कुठला आहे आपला पदार्थ? शेवळाची कटलेट. शेवळ हे मी पहिल्यांदा ऐकतोय. कुठून म्हणजे शोधलंय? पहिला पाऊस जेव्हा पडतो ना, हा, त्यावेळेलाच ही शेवळं उगवतं. अच्छा. एरवी तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे किती मग म्हणजे बघा, निसर्ग आपल्याला भरभरून देत देत असतो. असतो. खरंच ना, नुसता- म्हणजे बघा, पहिला पाऊस पडल्यानंतर असा फुलून येतो आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आहे शेवळं. पण शेवळं ही माहितीये? पूर्ण पावसाळाभर असते का पहिल्या नाही, पावसात? पहिल्या 2च महिन्यात मिळेल. टर्म्स अँड कंडिशन सप्लाय, हा. नियम व अटी लागू. त्याच्यामुळे पहिल्या 2 महिन्यातच तुम्हाला 2 हे शेवळ महिन्यातच मिळणार ती आहे. मिळतात. वा वा, फारच छान. पण पाऊस म्हणलं की जरा काहीतरी वातावरण बदलतं. वेगळंच. हो. आणि गदी माडगुळकरांची एक फार सुंदर कविता आहे. आपण नुसतं हा. पाऊस आला पाऊस आला म्हणतो, पण त्यांनी पाऊस असा तसा येत नाही, त्याच्यावरती एक फार सुंदर लिहिलंय की नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, हा. अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू बापांनो तुम्ही आंधळ्यांचे चेले, नदी सागराला जाते म्हणून तर जग चाले. खरंच सारे आहे. जीवन नदीचे घेतो पोटात सागर, हा. तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. बरोबर आहे. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. वा, हो, क्या पुन्हा बात होऊन आहे. लेकरू, हा. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. वा, क्या म्हणजे बात आहे. असा पावसाळा येतो असं येतो. गदी माडगुळकर म्हणतात. आणि अशा या पावसाळ्यात निसर्ग आपल्याला काय देतो, तर शेवळ देतो. असा हा पदार्थ, अशी ही वनस्पती जी पहिल्या 2 महिन्यातच येते. निसर्गाने जे जे दिलंय ना, ते अभ्यासायला, ते ऑब्झर्व करायला शिकलं तर आपल्याला खूप काही चांगलं तरी निसर्ग देण्याचा प्रयत्न करत असतो, हो की नाही? हो. शेवळाचे कटलेट, निसर्गाने दिलेल्या या भाजीचं आपण एक छानसं कटलेट करणार आहोत. पटकन लागणारं साहित्य घेऊन या. शेवळाचे कटलेट आपल्याला करून दाखवणार आहेत सुषमाताई. लागणारं साहित्य आपण आता बघूया नेमकं काय आहे. सांगा ताई. शेवळं बारीक चिरून घेतलेली आहेत. उकडलेला बटाटा, ब्रेड क्रम्स, लसूण, मिरची, आलं ठेचा, कोथिंबीर, कांदा, कॉर्नफ्लोअर, जिरेपूड, बोंडग्याचा पाला बारीक चिरलेला, लिंबू, साखर, चाट मसाला, धणेपूड, गरम मसाला, हळद, तिखट आणि मीठ. वा वा वा, हे शेवळ आहे का? हो. आणि ह्याची सालं काढायला लागतात. कारण आमच्या ते प्रेक्षकांना जास्त- तुम्ही दाखवू शकता का? हा, दाखवते ना. हा, ही अशी सालं काढून घ्यायची. ही अशी सालं सगळी काढून घ्यायची. आणि हा जो पिवळट असा केशरी हा भाग आहे ना, हा नाही घ्यायचा. हा फक्त वरचा भाग घ्यायचा. हे बघा, हे जे खाली पिवळट भाग आहे, हा ना, इथून कट करू का मग हे? हो.
हे नाही हे वापरायचं. नाही वापरायचं कारण हे खवखवतं. आणि हे वरचं वापरायचं हा जे आपण ऑलरेडी हे कट करून घेतलंय. कट करून घेतलेलं आहे. परफेक्ट. आणि आणि- ह्याच्या सोबत ना हा बोंडग्याचा पाला पण मिळतो. याच झाडाला असतो का? हा, नाही ह्या झाडाला नाही, हे वेगळं आहे. अच्छा. पण तो ह्याच्या सोबत म्हणजे त्या कातकरी बायका आहेत ना त्या घेऊन येतात. भाजीमध्ये वगैरे आपण ते टाकतो. चला आता आपण कटलेट करायची कृती करूया. हा. पहिल्यांदा काय? आता हे आपण बारीक चिरून घेतलेलं आहे ना, हम्म. आता तेलावरती आपण परतून घेणार आहोत. बर ठीक आहे, गॅस लावतो. तेल किती लागणार? हा बस. बस. तुमचं माहेर कुठलं आणि सासर कुठलं? मुरबाडचं माहेर आहे. आणि अच्छा. आता मी राहते पनवेल. बर. हम्म. तिकडे आता कोण असतं माहेरी? नाही आता आई वडील गेले त्याच्यामुळे कोणी नाहीये तिथे. बर. काय करायचं तुमचे आई बाबा? आई माझी शिक्षिका होती आणि वडील एज्युकेशनलाच डेव्हलपमेंट ऑफिसर मग होते. तुमच्या घरातलं वातावरण एकदम कडक, हा तसं म्हणजे कडक नाही म्हणता येणार, शिस्तबद्ध वगैरे. शिस्तबद्ध होतं. तेल मस्त टाकलं. आता काय? आता हे परतून घेऊया आपण. घ्या. सुषमाताई मला एक सांगा, हं. तुमची आई ज्या शाळेमध्ये शिक्षिका होती तिथेच तुम्ही विद्यार्थी होतात? हो झेडपी शाळा, जिल्हा परिषद शाळा. जिल्हा परिषद शाळा, रफ अँड टफ, रफ अँड टफ. खाऊन पिऊन मुलं टकाटक. हो हो की नाही? हो. मग तुम्ही आई शिक्षिका आहे याचा कधी गैरफायदा घेतला का थोडा? नाही नाही तेव्हा काय फायदा तोटा हे डोक्यातच नाही विषय. खरं सांगायचं. नाही नाही असं काही नाही. नाही. पण मिळायचा कारण बाईंची मुलगी ना त्याच्यामुळे थोडा भाव मिळायचा मला. अच्छा. हं. आणि शाळेमध्ये ना आमच्या इथे शाळा सारवायला लागायची. अच्छा. म्हणजे आता कसं फरशी वगैरे आहे तसं काही नव्हतं ना, शेणाने सारवलेल्या शेण आणि शाळा. शाळा. तर मग असं आठवड्यातून 15 दिवसातनं असं कधी सांगायचे की हा वर्ग हे करायचा. मग मुलींच्या बरोबर मी जायची शेण वगैरे गोळा करायला त्यांच्या सोबत, ते टोपलं उचलायला. पण मग कधी मला बाकीच्या मैत्रिणींनी कधी शेण उचलू नाही दिलं किंवा सारवायला मला नाही सांगितलं बाईंची कारण मुलगी. बाईंची मुलगी म्हणून. याचा सुगंध थोडासा येतोय ना. हा. आणि हं? माशांसारखा आहे का? हा असं कोलंबी वगैरे असतं ना. नाही काही मला माहिती नाही. तुम्ही कधी खात खाल्लं नाही, नाही का? नॉनव्हेज खात नाही त्यामुळे मला काही माहिती नाही. मी खात नाही पण या कार्यक्रमामुळे मला तो सुगंध पाठ झालाय. अच्छा. हा. नाही असं म्हणतात की ही जी भाजी आहे ना ही नॉनव्हेजच्या सारखी आहे, त्याच्या तोडीची आहे माझी असं पाठ म्हटलं तुम्ही जातं. थोपटा, मला शाबास म्हणा. शाबास. हा. बरोबर ओळखलं. अगदी बरोबर. अगदी. त्याच्यामुळे ज्यांना नॉनव्हेज खायचं नाहीये किंवा जे खात नाहीत हा त्यांच्यासाठी ही रानभाजी एक चांगला पर्याय आहे. मग काय करतात अशी ही परतून ठेवायची आणि कुरकुरीत केल्यानंतर मग डीप फ्रीज मध्ये ठेवून द्यायची वर्षभर. अरे बापरे. ठेवू शकतो आपण आणि जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकतो. अच्छा. छान. हा पण पर्याय आहे. चांगला आहे. हा आता आपण ही काढून घेऊया. ओके. तेल नका काढू कारण नाही, त्याच्यावरती आपल्याला कांदा परतवता येईल ना. तेलाची बचत हीच तेलाची निर्मिती. ते टिकतं. परफेक्ट. आता काय? आता आपण कांदा परतून घेऊ. बर. मग आता हे हे राहू दे थंड तसंच राहू होईल तो. दे. हा. ठीक. गॅस पुन्हा लावू. हो हो याच तेलामध्ये आपल्याला कांदा परतायचा आहे.